नमस्कार मित्रांनो. हो, गुलदस्ता उघडत आहे. तुम्हाला मी जे सांगितलं होतं त्यानुसार आपण आज आपल्या नाडीच्या विषयी बोलणार आहोत. आपण रेखीचे मागच्या 3 प्रकार पाहिले. त्यातील एक आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे कुंडलिनी रेखी. कुंडलिनी रेखी ही आपल्या 3 नाड्यांवर अवलंबून असते. तशा आपल्या शरीरात साधारणतः 72,000 नाड्या असतात. पण 72,000 नाड्यांपैकी 3 नाड्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली नाडी म्हणजे इडा, दुसरी नाडी पिंगळा आणि तिसरी नाडी सुषुम्ना. इडा नाडी ही आपल्या शरीराच्या डाव्या बाजूने जाणारी नाडी असते. तिला आपण चंद्रनाडी असेही म्हणतो. ही नाडी थंडावा, शांती, मनाची स्थिरता, भावनिक शक्ती यांच्याशी संबंधित आहे. तर पिंगळा नाडी ही सूर्यनाडी. ही शरीराच्या उजव्या बाजूने जाणारी नाडी आहे. यामध्ये उष्णता, ऊर्जा, क्रियाशीलता, शारीरिक ताकद याच्याशी संबंधित आहे. आणि तिसरी ही फार महत्त्वाची नाडी आहे आणि ती नाडी म्हणजे सुषुम्ना नाडी. सुषुम्ना नाडी ही मध्यगामध्ये असते. म्हणजेच ही नाडी मेरुदंडाच्या मध्यातून म्हणजेच स्पायनल कॉर्ड ज्याला म्हणतो आपण त्यातून जाते. या नाडीचा उपयोग आपण आपली चक्रा हिलिंगसाठी सुद्धा होतो. आणि या नाडीमुळे आपण कुंडलिनी जागृत सुद्धा करू शकतो. म्हणूनच या नाडीचं खूप महत्त्व आहे. कारण कुंडलिनी शक्ती किंवा कुंडलिनी माता ही या नाडीतूनच वर जाते. या नाडीमुळे आपल्या शरीरामध्ये संतुलन निर्माण होते, आध्यात्मिक जागृती निर्माण होते, आत्मज्ञानाशी हिचा संबंध आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर इडा ही चंद्र नाडी आहे, पिंगळा ही सूर्य नाडी आहे, तर सुषुम्ना ही मध्यमा आहे. आता ह्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. इडा नाडीचं आपण स्थिती किंवा लोकेशन जाणूया. मग असे सांगितल्याप्रमाणे इडा नाडी ही शरीराच्या डाव्या बाजूला असते. ही नाडी डाव्या नाकपुडीतून सुरू होऊन मेरुदंडाच्या आतून वर जाते आणि क्राउन चक्रापर्यंत पोहोचते. आता इडा नाडीचा आपण अर्थ पाहूया. इडा म्हणजे सुख, शांती, थंडावा. म्हणूनच हिला चंद्रनाडी असेही म्हटले जाते. आता इडा नाडीचा स्वभाव नेमका कसा आहे हे आपण जाणून घेऊया. ही नाडी चंद्राच्या ऊर्जेशी संबंधित आहे. शरीरात थंडावा, शांती, स्थिरता, भावनिक समतोलता आणते.
मन शांत करणे, एकाग्रता वाढवणे, झोप सुधारण्यासाठी हिची मदत आपल्याला होते किंवा ही नाडी आपल्याला झोप येण्यासाठी मदत करते. इडा नाडीचा आपल्या शरीरावर परिणाम काय होतो हे आता आपण पाहूया. इडा नाडी सक्रिय असताना शरीर आणि मन दोन्ही शांत, आरामशीर होतात. विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनिक संवेदनशीलता वाढते. जर ही नाडी जास्त सक्रिय झाली तर आळस, उदासीनता, कमकुवतपणा येऊ शकतो. या नाडीचा संबंध कशाशी येतो हे आता बघूया. या नाडीचा संबंध श्वसनाशी येतो. इडा नाडीचा संबंध श्वसनाशी येतो. म्हणजेच इडा नाडी आपल्या डाव्या नाकपुडीच्या श्वसनाशी आहे. जेव्हा आपली डावी नाकपुडी उघडी असते तेव्हा इडा नाडी प्रभावी असते. आता इडा नाडीचा आपण आध्यात्मिक दृष्टीने विचार करूया. ध्यान करताना इडा नाडी मनाला शांत करून आत्मजागरूकता वाढवते. योग प्रकारामध्ये चंद्रभेदन, प्राणायाम इडा नाडी संतुलित ठेवते. जेव्हा आपण योग करतो त्यावेळेस आपली जर इडा नाडी चालू असेल तर आपल्याला आपल्या योगामध्ये संतुलितपणा येतो. थोडक्यात सांगायचं झालं तर इडा नाडी ही चंद्र नाडी आहे. हिच्यामध्ये चंद्राची ऊर्जा आहे. त्यामुळे शांतता, थंडावा आणि मनाची स्थिरता ही नाडी आणते. आता आपण इडा नाडीविषयी डिटेलमध्ये जाणून घेऊया. इडा नाडी ही आपल्या मनाशी, भावनांशी, चंद्रशक्तीशी संबंधित आहे. ही शरीराच्या डाव्या बाजूने चालते. तिचा संबंध आपल्या शरीराच्या डाव्या बाजूशी जास्त असतो. डाव्या नाकपुडीच्या श्वासाशी हिचा संबंध असतो. इडा म्हणजे थंडावा, शांती आणि स्थिरता. म्हणजेच ही नाडी आपल्याला मानसिक शांती, विश्रांती आणि भावनिक स्थिरता देते. योगशास्त्रामध्ये इडा नाडीचा स्त्री स्वभावाशी संबंध जोडला आहे. ही आपल्या मनाशी, विचारशक्तीशी निगडीत आहे. त्यामुळे जेव्हा इडा नाडी संतुलित असते तेव्हा आपले विचार शांत असतात आणि मन स्थिर असते. आता आपण इडा नाडीचं स्थान, एक्झॅक्ट स्थान आणि रचना पाहणार आहोत. इडा नाडी ही आपल्या मेरुदंडाच्या डाव्या बाजूनी जाते. ती मूलाधार चक्रापासून सुरू होऊन सर्व चक्रांमधून वर चढते आणि आज्ञा चक्रापर्यंत पोहोचते. आज्ञाचक्र हे भुवयांच्या मधोमध असते. म्हणजेच जर आपली डावी नाकपुडी उघडी असेल
आणि श्वास सहजपणे चालू असेल तर याचा अर्थ त्या क्षणी इडा नाडी ही सक्रिय आहे. आता आपण इडा नाडीचा स्वभाव आणि कार्य बघणार आहोत. याविषयी आपण त्याचा परिचय घेणार आहोत. इडा नाडीचा स्वभाव हा चंद्रासारखा असतो, किंबहुना चंद्रासारखाच आहे. चंद्र म्हणजे थंडावा, शांतता आणि स्थिरता. तसंच इडा नाडी ही आपल्याला शरीरात, मनात शांतता आणते. आता इडा नाडीचं आपण कार्य बघणार आहोत. इडा नाडीचं आपण शारीरिक कार्य बघणार आहोत. शरीराला थंडावा आणि विश्रांती देते, पचनक्रियेत मदत करते, झोप सुधारण्यास मदत करते. आता इडा नाडीचं आपण मानसिक कार्य सुद्धा पाहणार आहोत. कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवते, ताणतणाव कमी करते, मनाला स्थिरता आणि एकाग्रता देते. आता आपण इडा नाडीचं पुढे आध्यात्मिक कार्य सुद्धा बघणार आहोत. कारण आध्यात्मिक कार्यासाठी इडा नाडीचा तसा खूप महत्वाचा वाटा आहे. ध्यानाच्या वेळी मन शांत ठेवणे हे महत्वाचं कार्य इडा नाडीच करते. आत्मजागरूकता आणि मनाशी संपर्क वाढवते. आत्मजागरूकता आणि अंतर्मनाशी संपर्क वाढवते. आत्मिक प्रगतीस मदत करते. आणि जेव्हा इडा नाडी ही असंतुलित होते तेव्हा नेमका आपल्या शरीरावर किंवा आपल्यावर काय परिणाम होतो हे आपण बघणार आहोत. कारण हे बघणंही तितकंच गरजेचं आहे. आणि असे आपल्या स्वतःमध्ये काही बदल आपल्याला दिसून येतात. ते काय नेमके ते तुम्हाला आणि कशामुळे हे तुम्हाला आता जरूर कळेल. इडा नाडीचं असंतुलन झाल्यास आपल्या शरीरावर, मनावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. म्हणजेच जर इडा नाडी ही अतिसक्रिय झाली तरीही त्याचा दुष्परिणाम आपल्याला दिसून येतो. तो म्हणजे आपल्याला आळस येतो, जास्त झोप येते, मन उदास होते, काम करण्याची इच्छा कमी होते. जर मी कमकुवत झाली, जर ती कमकुवत झाली तर मन अस्वस्थ होते, चिडचिड होते, ताणतणाव वाढतो, एकाग्रता कमी होते. म्हणूनच ही नाडी संतुलित ठेवणं खूप महत्वाचे आहे. मग इडा नाडी संतुलित ठेवण्यासाठी काय करावं लागेल? याच्यावर आपल्याला काही उपाय करावे लागतात. तर ते उपाय मी आता पुढे सांगत आहे. इडा नाडी संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला प्राणायाम करावं लागतं. चंद्रभेदन प्राणायाम करायचं. मग ते चंद्रभेदन प्राणायाम कसं करायचं हा प्रश्न तुम्हाला येईल, तर तेही मी तुम्हाला सांगते. या आपण डावा नाकपुडीतून श्वास घेतो आणि उजव्या नाकपुडीतून तो सोडतो. यामुळे इडा नाडी
सक्रिय होते. दुसरा प्रकार आहे तो नाडी शोधन प्राणायाम. यात डावी आणि उजवी नाडी आलटून पालटून वापरली जाते, ज्यामुळे संतुलन राहते. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे ध्यान. ध्यानाचं महत्त्व प्रत्येकाला माहितीच आहे. दररोज आपण शांत वातावरणात बसून श्वासावर लक्ष केंद्रित केल्यास इडा नाडी ही संतुलित राहते. ध्यानाद्वारे आपण कुंडलिनीही जागृत करू शकतो. म्हणून इडा नाडीला ध्यानामध्ये खूप महत्त्व आहे. आता आपली जीवनशैलीविषयी विचार करू. आपण जर संतुलित आहार घेतला तर इडा नाडीसाठी त्याचा फायदा होतो. पुरेशी झोप घ्यावी लागते. ही जी पुरेशी झोप घेणं फार गरजेचं असतं. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असतो. खरं तर आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात आपण निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यात आपल्याकडे वेळच नसतो. पण थोडा वेळ काढून आपण निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावाच. निदान आठवड्यातनं एकदा तरी निसर्गाच्या सानिध्यात आपण थोडा वेळ घालवावा. आता आपण इडा नाडीच्या निष्कर्षावर जाणार आहोत. तर मित्रांनो, इडा नाडी ही आपल्या शरीर मनाला संतुलित ठेवणारी नाडी आहे. ही नाडी चंद्रशक्तीशी जोडणारी एक अद्भुत नाडी आहे. ती संतुलित असेल तर आपलं जीवन आनंदी, निरोगी, शांततेने भरलेलं राहतं. म्हणूनच योग आणि प्राणायामाच्या माध्यमातून इडा नाडी जागृत करणं व संतुलित ठेवणं खूप गरजेचं आहे. तर अशा या इडा नाडीचं थोडक्यात आपल्याला माहिती मी दिली आहे. आता आपण दुसऱ्या नाडीकडे वळणार आहोत आणि ती नाडी म्हणजे पिंगळा नाडी. पिंगळा नाडी ही सूर्यनाडी म्हणूनही ओळखली जाते. ही नाडी आपल्या शरीरात ऊर्जा, शक्ती आणि क्रियाशीलता वाढवणारी आहे. चला तर मग आपण तिच्या बद्दल सविस्तर माहिती घेऊया. आधी आपण पिंगळा नाडीची ओळख करून घेऊया. पिंगळा नाडी ही शरीराच्या उजव्या बाजूने जाणारी नाडी आहे. ती उजव्या नाकपुडीतून सुरू होऊन मेरुदंडाच्या उजव्या बाजूने जाते आणि खाली मूलाधार चक्रापर्यंत पोहोचते. योगशास्त्रामध्ये पिंगला नाडीचा संबंध सूर्याशी जोडलेला आहे. सूर्य जसा आपल्याला उष्णता, प्रकाश आणि ऊर्जा देतो, तशीच पिंगळा नाडी ही आपल्याला कार्यक्षम बनवते.
ही नाडी आपल्याला वर्तमानात जगवायला शिकवते. ही नाडी जास्त करून शारीरिक शक्ती, बाह्य जगाशी निगडित कामाशी संबंधित आहे. त्यामुळे तिला पुरुष स्वभावाची नाडी असंही म्हटलं जातं. पिंगला नाडीचा स्वभाव आणि कार्य ह्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. पिंगला नाडीचा स्वभाव सूर्यराशीतली नाडी असल्यामुळे उष्ण, सक्रिय आणि कार्यक्षम आहे. या नाडीचे शारीरिक कार्य म्हटलं तर शरीरात उष्णता, ऊर्जा निर्माण करणं, पचनक्रिया वेगाने करते, शारीरिक ताकद आणि चपळता वाढवते. पिंगळा नाडीचं मानसिक कार्याचा आता आपण विचार करणार आहोत. पिंगळा नाडीमुळे आपला आत्मविश्वास वाढतो, कामे करण्याची प्रेरणा आणि निर्णय क्षमता सुधारते, मनात उत्साह आणि जोश निर्माण होतो. पिंगळा नाडीचं आपण आध्यात्मिक कार्य बघणार आहोत. अध्यात्मामध्ये पिंगळा नाडीचंही तेवढंच महत्व आहे. ध्यान, योगाभ्यास यामध्ये ऊर्जेचा प्रवाह वाढवतो. आध्यात्मिक साधनेसाठी आवश्यक शक्ती उपलब्ध करून देते. पिंगला नाडी ही असंतुलित झाल्यावर आपल्यावर काय परिणाम होतो ह्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. ही नाडी जेव्हा असंतुलित होते तेव्हा आपलं शरीर निरोगी, मन आनंदी, कार्यक्षमता चांगली राहत नाही. आपल्यामध्ये काही समस्या निर्माण होतात. त्या शारीरिक असू शकतात, मानसिक असू शकतात. आणि पिंगला नाडी ही अतिसक्रिय झाली तरी त्याचाही परिणाम आपल्या शरीरावर होतो. आपल्यामध्ये राग, चिडचिड, अस्वस्थता वाढते, झोप नीट येत नाही, अनिद्रा त्रास देतो, शरीरात जास्त उष्णता निर्माण होते, ज्यामुळे त्रास होतो. पिंगला नाडी ही कमकुवत झाली तर आळसपणा निर्माण होतो, काम करण्याची इच्छाच राहत नाही. आणि पिंगला नाडी जर संतुलित असेल तर आपलं शरीर निरोगी, मन आनंदी, कार्यक्षमता चांगली वाढते. पिंगला नाडी जर असंतुलित झाली तर आपल्यातला आत्मविश्वास निघून जातो, शरीरात थकवा, दुर्बलता वाढते. मग आता पिंगला नाडी संतुलित करण्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे ते आता आपण पाहूया. पिंगला नाडी संतुलित करण्यासाठी आपल्याला प्राणायाम हा तो उपाय करावाच लागतो. सूर्यभेदन प्राणायाम करावे लागते. सूर्यभेदन प्राणायामामध्ये
उजव्या नाकपुडीतून श्वास घेऊन डाव्या नाकपुडीतून तो श्वास सोडावा लागतो. यामुळे पिंगला नाडी ही सक्रिय होते. नाडी शोधन प्राणायाम करावं लागतं. नाडी शोधन प्राणायाम मध्ये आलटून पालटून दोन्ही नाड्यांचा वापर करून संतुलन राखणं गरजेचं असतं. योगाभ्यास करणं गरजेचं आहे. योगाभ्यास मध्ये सूर्यनमस्कार तसंच शक्तिवर्धक आसने करणे गरजेचं आहे. त्यामुळे पिंगला नाडी ही सक्रिय होते. आता आपली जीवनशैली याविषयी आपण बोलणार आहोत. पिंगला नाडी सक्रिय राहण्यासाठी आपल्याला रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. सूर्यप्रकाशात वेळ घालवणं गरजेचं आहे. आहारात ऊर्जा वाढवणारे पदार्थ खाणं गरजेचं आहे. निष्कर्षाचा विचार करता पिंगला नाडी ही आपल्या शरीरातील ऊर्जा शक्ती कार्यक्षमता वाढवणारी नाडी आहे. ती संतुलित असेल तर आपलं जीवन उत्साहाने भरलेलं राहतं. आत्मविश्वास वाढतो. आपण चपळ आणि सक्रिय होतो. पण जर पिंगला नाडी ही अतिसक्रिय झाली तर राग येणं, अस्वस्थता, अनिद्रा निर्माण होऊ शकते. आणि जर ती कमकुवत झाली तर आळशीपणा, थकवा, दुर्बलता जाणवते. म्हणून नियमित प्राणायाम करणं, योग आणि संतुलित जीवनशैली याचा अवलंब करून पिंगला नाडी योग्य स्थितीत ठेवणं आवश्यक आहे. आता आपण शेवटची म्हणजे तिसरी नाडी सुषुम्ना नाडीविषयी जाणणार आहोत. आता आपण ज्या सुषुम्ना नाडीविषयी जाणणार आहोत ही ह्या 3 नाडींपैकी सर्वात महत्वाची नाडी आहे. इडा पिंगळा या दोन्ही शरीराच्या डाव्या उजव्या बाजूला असतात. तर सुषुम्ना नाडी ही मध्यभागी असते. ही नाडी मेरुदंडाच्या अगदी मध्यातून जाते आणि आध्यात्मिक प्रगतीचे कुंडलिनी जागृतीसाठी अत्यंत महत्वाची अशी ही नाडी आहे. आता ह्या नाडीचं स्थान बघणार आहोत. सुषुम्ना नाडी मेरुदंडाच्या मध्यभागातून स्पायनल कॉर्डच्या आतून वर जाते. ती मूलाधार चक्रापासून सुरू होऊन सहस्त्रार चक्र किंवा क्राउन चक्र पर्यंत पोहोचते. इडा आणि पिंगळा या आलटून पालटून श्वास नियंत्रित करतात. पण सुषुम्ना नाडी फक्त दोन्ही नाड्या संतुलित असतील तेव्हा सक्रिय होते.
म्हणून आपल्याला इडा आणि पिंगळा या दोन्ही नाड्या संतुलित ठेवणं फार गरजेचं आहे. आता सुषुम्ना नाडीचे कार्य काय ते आपण बघणार आहोत. शरीर आणि मन यांच्यात संतुलन निर्माण करणं, सर्व चक्रांमधून ऊर्जा प्रवाहित करणं, कुंडलिनी शक्तीला वर नेण्याचं महत्वाचं कार्य ही सुषुम्ना नाडी करते, की जे वर म्हणजे आपल्या क्राउन चक्रापर्यंत कुंडलिनी शक्तीला घेऊन जाण्याचं काम ही सुषुम्ना नाडी करते. ध्यान आणि समाधीच्या अवस्थेत मन एकाग्र करण्याचं काम करते. शारीरिक मनाला उच्च स्तरावरील शांतता आणि स्थिरता ठेवते. सुषुम्ना नाडीचे आता आपण परिणाम बघणार आहोत. सुषुम्ना नाडीचे काही फायदे पाहणार आहोत. मानसिक आणि शारीरिक संतुलन निर्माण करते. ध्यान करताना आपले मन खोल शांततेत जाते, आध्यात्मिक जागृती करते. म्हणजेच आध्यात्मिक जागृती ही सुषुम्ना नाडीमुळे होते. सुषुम्ना नाडी संतुलित ठेवण्यासाठी आपण नाडी शोधन प्राणायाम करणार आहोत. यामध्ये आलटून पालटून डाव्या उजव्या नाकपुडीतून श्वास घेऊन सोडल्याने इडा पिंगळा संतुलित राहते आणि त्यामुळे सुषुम्ना नाडी ही सक्रिय होते. दुसरा प्रकार आपण बघणार आहोत तो ध्यान. मेरुदंड सरळ ठेवून श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. कुंडलिनी ध्यान, जप यामुळे सुषुम्ना नाडी सक्रिय होते. योगाभ्यास. योगाभ्यासमध्ये प्राणायाम, मुद्रा, बंद, मूलबंद यांचा नियमित सराव करायचा. त्यामुळे सुषुम्ना नाडी ही संतुलित राहते. आता आपल्या जीवनशैली कशी असावी की जेणेकरून सुषुम्ना नाडी ही संतुलित राहू शकते हे बघणार आहोत. जीवनशैलीमध्ये प्रथम आपला आहार येतो. तो आहार नेहमी सात्विक असावा. आपलं जीवन हे तणावमुक्त किंवा शिस्तबद्ध कसं राहील याचा विचार करून त्या पद्धतीने आपण जीवन जगावं. त्यासाठी प्रयत्न करावे. आपण नेहमी मन शांत राहणारे व्यवहार करावे. आता आपण निष्कर्षाकडे जाणार. सुषुम्ना नाडी ही शरीराच्या मेरुदंडातून जाणारी सर्वात महत्वाची व आध्यात्मिक नाडी आहे.
ती सक्रिय झाली तर मन शरीर संतुलित राहते, चक्र शुद्ध होतात, म्हणजे चक्र तुमचे बॅलन्स राहतात, आत्मजागरूकता वाढते. पण जर ही सक्रिय नसेल किंवा चुकीच्या पद्धतीने ऊर्जेचा प्रवाह झाला तर आपल्या आयुष्यात अस्थिरता, भ्रम, तणाव निर्माण होऊ शकतात. म्हणूनच नाडी शोधन, प्राणायाम, ध्यान, संतुलित जीवनशैली याचा अवलंब करून सुषुम्ना नाडी शुद्ध, संतुलित ठेवणं आवश्यक आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही या 3 नाड्यांविषयी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, ज्यांना ह्याची माहिती हवी असेल त्यांनी हा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींना द्या. आणि ह्याची आणखीन खोलात डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मी जरूर देईन. तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, ईमेल ID आहे, तर त्याच्यावर मेल करू शकता. नक्कीच तुमच्या जर तसं डिमांड असेल तर मी नक्कीच याची डिटेल माहितीही तुम्हाला देईन. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा, कमेंट करा, जेणेकरून आम्हाला अजून व्हिडिओ बनवायला, अजून डिटेलमध्ये तुम्हाला माहिती द्यायला आनंद होतो. मला ही आशा आहे की ह्या व्हिडिओत मी दिलेली माहिती ही तुमच्यासाठी सफिशियंट राहील. आता आपण ह्याच्यानंतर 7 चक्रांची माहिती घेणार आहोत. प्रत्येक चक्राविषयी त्याचे फायदे, तोटे, कोणता चक्र कसं काम करतो, त्याचा रंग कोणता, ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत देणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. थँक्यू.